कंत्राट कामगारांचाच मोर्चा होता ना आज. कशासाठी होता तो? नमस्कार, मी सेजल सचिन रसाळ. आरोग्य कंत्राटी NHM कंत्राटी आरोग्य खाते यामध्ये आम्ही 2005 पासून कंत्राटी नोकरीवर आहोत. आम्हाला आता 17 वर्ष झाली. आम्ही निव्वळ कंत्राटी स्वरूपात काम करत आहोत. शासनाला आम्ही सेवा देत आहोत. सुरुवातीला 4200 पासून आम्ही रुपयाच्या मानधनावर आम्ही काम केलेलं आहे. आता आम्हाला 17 वर्ष झाली. आज आमचं जे आंदोलन होतं ते आम्ही आज करत नाहीये. हे आमचं आंदोलन 17 वर्षापासून आम्ही थोडं आशेवर होतो की शासन आमचं समायोजन करेल किंवा आम्हाला समान काम समान वेतन देईल. जे आता कायमस्वरूपी नोकरीवर आहेत त्यांच्या इतकंच आम्ही सुद्धा काम करतो. ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात, नाही असं नव्हे. पण कुठेतरी शासनाच्या दारामध्ये, शासनाच्या घरामध्ये आमची कुठेतरी विचारपूस व्हावी यासाठी आम्ही शासनाचं दार आत्ताच ठोकतोय किंवा 24 तास आम्ही दिलेत आणि आम्ही आंदोलन करतो. हा विषयच नाहीये. 2005 ला लागल्यानंतर आम्ही 2012 मध्ये शासनाला सांगितलं होतं की आमच्या नोकरीमध्ये आमचं समायोजन करावं. पण तरी सुद्धा दाद न देता पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 38,000 कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत. आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर 820 कंत्राटी आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी आता आपल्या इथे काम करत आहेत. त्यापैकी आम्हाला कोणाला समायोजन दिलेलं नाही. 2012 साली जेव्हा आम्ही शासनाचं दार ठोकलं आणि आम्ही सांगितलं की आमचं समायोजन करू देत किंवा कायम समान वेतन समान काम द्या म्हणून आम्हाला, तर शासनाने उलट आम्हाला 2012 साली आमच्या 520 कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिलीव्ह केलं. काय नॉर्म काढलेला त्यांनी की बांधलेली उपकेंद्र नाहीत म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आंदोलन केलं पण ती सुद्धा दाद आम्हाला शासनाने दिली नाही. त्याच्यानंतर जी राहिलेली आम्ही आहोत ती 4 वर्षांनी वगैरे आम्ही शासनाच्या दारी जातो आणि शासनाला सांगतो की आमचं समान काम समान वेतन मिळावं किंवा समायोजन करावं. आम्ही शासनाला आत्ता जे आमचं 25 ऑक्टोबर पासून जे आमचं आंदोलन चालू आहे त्याच्या आधी आम्ही 16 ऑक्टोबर रोजी आम्ही नागपूरला इशारा आंदोलन शासनाला दिलेला होता. म्हणजे महिनाभर आधी आम्ही शासनाला असं करतो. आम्ही आरोग्य सेवेमध्ये आहोत. 24 तास आम्हाला आरोग्य सेवा द्यायची आणि ही आरोग्य सेवा 24 तास द्यावी लागते. म्हणून आम्ही शासनाला किंवा कोणत्याही लोकांना वेठीस न धरता आम्ही इशारा आंदोलन दिलेलं, शासनाला वेळ दिलेला होता की आमचं समायोजन करावं, तुम्ही अभ्यास करावा आमच्या समायोजनाबाबत. पण शासनाने वेळ आम्हाला दिलेला नाही. 30-31 तारखेला आझाद मैदानावर आम्ही पूर्ण 15,000 कंत्राटी आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी पूर्ण महाराष्ट्रातले एकवटून आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी 31 ऑक्टोबर 2023 रोजी आरोग्य मंत्री साहेब तानाजी सावंत साहेब आले आणि त्यांनी आम्हाला 30% समायोजन तुमचं होणार असं आम्हाला आश्वासन दिलं आणि म्हणाले आता 8 दिवसात कॅबिनेटची बैठक लागते, त्या बैठकीमध्ये तुमचा GR आम्ही जाहीर करतो आणि तुमचं समायोजन होईल. या विश्वासावर आम्ही 31 ऑक्टोबर रोजी आपापल्या जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक कर्मचारी आपापल्या जिल्ह्यामध्ये आला. आम्हाला 4 दिवस वाट बघितली की आमचा समायोजनाचा GR आमच्या जिल्ह्यामध्ये येईल. पण आज जवळजवळ 26 दिवस झाले की अजूनपर्यंत आमचा GR आलेला नाही. नाविलास्तव आम्हाला पुन्हा 4 तारखेपासून 4 नोव्हेंबर 2023 पासून पुन्हा प्रत्येक 36 जिल्ह्यांमध्ये आम्हाला आंदोलन नाविलास्तव करावं लागलं आहे. आणि असं नाही की आम्ही आत्ता मागतोय आणि आम्हाला 24 तासामध्ये लगेच GR काढा आणि आम्ही तुम्ही द्या आम्हाला, असा विषयच नाहीये. आम्ही शासनाला वेळ देतो कारण आम्हाला माहिती आहे की सरकारी कामामध्ये वेळ लागतोच, कारण पटकन कामं होत नाहीत. म्हणून आम्ही शासनाला वेळ दिलेला होता, पण शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तुमच्या या आत्ताच्या मोर्चामध्ये एक गगनभेदी घोषणा अशी होती की सरकार झाले भिकारी. या म्हणीचा नेमका अर्थ किंवा या गर्जनेचा नेमका अर्थ काय लावायचा? या म्हणीचा अर्थ असा आहे की शासनाने आम्हाला, म्हणजे जेव्हा तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री जेव्हा आझाद मैदानाच्या बैठकीत आले 31 ऑक्टोबर रोजी, तेव्हा त्यांनी लगेच सांगितलं आता मी ह्या स्टेजवर आहे, मी आता तुम्हाला सांगतो पण पुढच्या 8 दिवसाच्या बैठकीमध्ये, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्हाला समायोजनाचं लेटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिले जाईल. तेवढं आता आमचं आता नियोजन, आमचं बजेट आता तेच चालू आहे असं आम्हाला आश्वासन दिलं. पण आता 26 दिवस सर झालेत आम्हाला की आतापर्यंत आम्हाला एक ओळीने सुद्धा पत्र दिलेलं नाही की तुमचं आम्ही 30% 25% किंवा असं समायोजन करतो. त्यांनी बैठक घेतली आमच्या कॅबिनेटमध्ये बैठक घेतली नाही, मंत्रालयामध्ये आमच्या वरिष्ठ स्तरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी महाराष्ट्र राज्य जे आमचं कृती समिती आहे त्या कृती समितीतील पदाधिकाऱ्यांना बोलावलं मंत्रालयामध्ये. त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीचं इतिवृत्त त्यांनी सादर केले की 30% तुम्हाला आम्ही समायोजन भरतीमध्ये करू.
या म्हणीचा अर्थ असा आहे की फक्त 30% बैठकीचं इतिवृत्त दिलंय सर, पण त्यांनी आम्हाला GR काढलेला नाही. म्हणजे ही फसवेगिरी तानाजी म्हणजे ह्या आरोग्यमंत्र्यांची फसवेगिरी आहे. त्यांनी 2 वेळा आम्हाला आश्वासन दिलं. 2 वेळा आश्वासन दिल्यानंतर त्यांनी 2 बैठका लावल्या. त्या बैठकीमध्ये आम्हाला त्याने आश्वासन दिलेलं आहे की तुमचं काम करतो, आणि आता सुद्धा बैठकीमध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला आश्वासन देतो मी, 90% तुमचं काम झालंय, 10% कुठे शिल्लक राहील. आम्हाला सुद्धा विश्वास असा आहे की नक्कीच आमचं 90% काम तानाजी सावंत साहेबांनी केलं असेल, आणि 10%साठी आम्ही अजून आशेवर बसलेलो आहोत. ठीक आहे. हा जो मोर्चा आहे हा रत्नागिरीतला आहे. रत्नागिरीत तुम्ही काढलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सगळीकडे दबदबा आहे आणि ते अशी कामं करण्यात एक्सपर्ट आहेत. आपण या संदर्भात त्यांना काय बोलला होतात किंवा निवेदन वगैरे दिलं होतं? पालकमंत्री साहेबांची आम्हाला भेट दिली, त्यांचा आम्हाला पाठपुरावा आहे. त्यांनी लगेच प्रधानमंत्री सचिव म्हस्कर साहेब त्यांना कॉल केला, त्यांच्याकडून माहिती घेतली, आणि 101% तुमचं समाधान होण्यासाठी मी प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला सांगितलं. किती दिवस झाले या गोष्टीला? आता 2च दिवस झाले. आम्हाला शनिवारी आमची भेट झाली पालकमंत्री साहेबांची. कोविड काळात सेवा दिली तरी सरकारला जाग नाही. कोविड काळात सेवा दिली तरी सरकारला जाग नाही. समाधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. समाधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. 1 रुपयाचा कडीपत्ता सरकार झालंय बेपत्ता. 1 रुपयाचा कडीपत्ता सरकार झालंय बेपत्ता. 1 रुपयाची सुपारी सरकार झालंय भिकारी. 1 रुपयाची सुपारी सरकार झालंय भिकारी. हे शास्त्र होश में आके बात करो. बात तुमको करनी होगी, न्याय तो तुमको लेना होगा. नहीं लेंगे तो चीर के लेंगे. हे शास्त्र होश में आओ. होश में आके बात करो. बात तुमको करनी होगी, न्याय तो तुमको लेना होगा. नाही कुणाच्या बापाचं सरकार झालंय बेपत्ता.